घ्या धैर्य, पाणी प्या. धैर्य, आता काय 6वी पर्यंत तुम्ही पोहोचत नाही. हॅलो. बोला भास्कर भाऊजी. दीपा ताई, 6वी निघाली इथून. तुम्ही तुमच्या कामाला सुरुवात करा. विलास, आपल्याला निघायला हवं आणि वेळेत कोर्टात पोचायला हवं. तिथे होणारा सगळा तमाशा बघायचा आहे मला. 1 मिनिटही चुकवायचं नाही. चला. मुद्दा असा आहे की एका अतिशय श्रीमंत घरातील सुनेने हा इतका घृणास्पद असा प्रकार केला आहे आणि त्यामुळे सध्या कोल्हापुरात अतिशय धक्कादायक वातावरण आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी आणि फायद्यासाठी मुजुमदारांच्या नावाला काळं फासणाऱ्या सुनेचं नाव आहे सावी धैर्य मुजुमदार. दीपा, ही आपली 6वी आहे. नाहीतर मग दुसरं कोण असणार आहे? बघा बघा तुमची लाडकी नात काय करायला लागले ते. त्या धैर्य मुजुमदारला फसवून मन भरलं नाही म्हणून आता ह्या पोराला फसवायला लागल्या. खोटा आहे, एकदम खोटा आहे. काहीतरी सांगायला लागलं. बंद कर तो टीव्ही आधी. बंद कर म्हणतो ना. अहो भाऊ, टीव्ही बंद करून काय होणार आहे? त्याला लोकांची तोंड बंद होणार आहेत का? जावा बाहेर जाऊन बघा. जिकडं तिकडं फक्त वंशांची चर्चा चालू आहे. घराच्या बाहेर पडायची सोय ठेवलेली नाही. अहो लोक तोंडाकडे बघायला लागल्यात. लाज वाटायला लागल्या. लाज असल्या पुरेसा भाऊ माझा नवरा आहे सांगायला. काय म्हणे त्राती प्रसंग. खोटा आहे सगळं. तुला कळत कसं नाही? काहीतरी आरोप करायला लागलेत आमच्या 6वीवरती. माझी 6वी असं वागूच शकत नाही. फसवायला लागलेत 6वीला ते. दीपे, अगं तुला जरा तरी अक्कल आहे का नाही ग? तुम्ही माझी अक्कल काढा, पण वंशने जे काय केलं त्याच्याकडे बघूच नका. दीपे, तोंड आवर. केतन, बस. तू कशाला उगाच त्याच्या तोंडाला लागायला लागलायस? भाऊ, भाऊ तुम्ही आराम करा. जा. अनुराधा, तू तरी सांग मला, आपली 6वी असं वागू शकते का? नाही, खोटं खोटं सांगायला लागल्या ती सगळं. आपली 6वी निर्दोष आहे की नाही? वय भाऊ, आपल्या 6वीने काय पण केलेलं नाही. ती निर्दोष आहे. पण तुम्ही नका टेन्शन घ्या. मला 6वीला भेटायचं. मला 6वीकडे घेऊन चला आपल्या. भाऊ, तुम्ही नाही तिला आत्ता भेटू शकत. मी असं करते, मी 6वीला घरीच घेऊन येते. हा, तुम्ही नका काळजी करू. केतन, जा भाऊंना घेऊन जा. तुम्ही आराम करा की मी घेऊन येते 6वीला. नक्की घेऊन ये 6वीला. होय भाऊ, ती घेऊन येतात. तुम्ही चला, आपण आराम करूया. मला बघायचंय माझ्या 6वीला. होय 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 भाऊ, हळू हळू. घेऊन येणार म्हणे.
वाट बघा, तुमची सावी घरात येणार नाही, जेलमध्ये जाणार. ह्या घरात येणार तर फक्त आणि फक्त माझ्या बक्षिसाची कॅश. कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारची केस दाखल झाली. एका बाजूला केस दाखल केलेले अंगद निमकर आणि दुसऱ्या बाजूला आरोपी सावी मुजुमदार. केसचा निकाल कुणाच्या बाजूने लागणार याकडे आता अख्ख्या कोल्हापूरचं लक्ष लागून राहिलेलं आहे. चला मॅडम. अरे सावी मुजुमदार आल्या. सावी मॅडम, एका युवकावर आत्महत्येची वेळ आणण्याचा तुमच्यावर आरोप आहे. तुम्हाला काय म्हणायचं याच्यावर? इतक्या चांगल्या घरातील सून असून देखील एवढ्या खालच्या पातळीला तुम्ही कसे काय जाऊ शकलात? नेमकं हे तुम्ही कशासाठी केलं? पैसा, इस्टेट की? काही दिवसांपूर्वी तुमच्या नवऱ्याला मनवण्याचं तुमचं कॅम्पेन खूप गाजलं होतं. ते सगळं खोटं होतं का?